आता आम्ही आलेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. आज पहिलं श्रावण सोमवार आहे ना म्हणून. आणि मी अचानक आलेले कोयगडला आता, कारण ना आजारी माझी तब्येत बरी नाही भार्गवची पण, त्याच्यामुळे आले. इथं आले महादेवाच्या मंदिरात, सिन्नरचं महादेव. होते आमची विला बाल हे विला बाल कशा मकलत नाही येत आपलीला नाहीये. हे कोणता आहे हो दाज महादेव? मस्त फोटो भार्गव चला. गर्दी ना तर मी अचानक कोयपाडीला आलेले आहे मम्मीकडे. तर माझी तब्येत काही बरी नव्हती, त्याच्यामुळे मग मी आले. आणि भार्गवला पण थोडासा खोकला सुरू आहे. मग तिथं करायला आमचं कोणच नव्हतं. आणि मिस्टरांची पण सारखी नाईट चालू असते, त्यामुळे त्यांना पण काही आमचं बघायला टाईम नव्हता. मग त्याच्यामुळे मी मम्मीकडे आले आता सध्या कोयपाडीला. तर इथं कसं भार्गवचं पण मम्मी बघन आणि माझं पण थोडंसं काळजी घेईन. तर मग मला थोडं बरं वाटलं. मग मी संभाजीनगरला देवांशकडे अचानकच आले मी इकडं जळगाववरून. तर बघू आता जेव्हा बरं वाटेल तेव्हा जाईन मी संभाजीनगरला. व्हिडिओ काही जास्त शूट केलं नाही, कारण अंगात ताकदच नाही. पण आता तरी थोडंसं शूट करा म्हटलं म्हणून आता मी शूट करते. म्हणजे भालग हे म्हणजे भाडगं आहे का खाता गंधवाल. मी कालपासून थोडेसे टॅबलेट्स वगैरे घेते. तर आता आज थोडंसं मला बरं वाटतंय. थोडंसं म्हणजे गोळ्या खाल्ल्या तेवढं पुरतं बरं वाटतं, मग थोडंसं आराम कर. तर विकनेस आहे अजून माझ्या. आणि मी काल तिकडे माझ्या मैत्रिणीकडे पण थांबले होते. तर तिने देवांश आपलं भार्गवला पण ड्रेस घेतलाय आणि मला पण ड्रेस घेतलाय माझ्या दोन्ही फ्रेंडने. तर तुम्हाला मी दाखवते ते शॉपिंग. तर कालचा व्हिडिओ एवढा काही शूट केला नाही. आणि आम्ही ते मंदिरामध्ये गेलो होतो सिन्नरच्या. तर ते दर्शन करायला तोपर्यंत तरी थोडंसं बरं वाटत होतं. टॅबलेट वगैरे घेतलेलं होतं. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर इतके आजारी पडले नाही की मला खूप ताप आला आणि सर्दी खोकला खूप जास्त वाढून गेला. मग मम्मीने भार्गवला सांभाळलं आणि मी मग सकाळपर्यंत थोडासा आराम केला. तर आज मग थोडंसं बरं आहे. आणि आता मी परत टॅबलेट्स घेतल्या. जर आज जर चांगलं बरं नाही वाटलं तर उद्या CBC वगैरे करून घेईन आणि मग बघू पुढं काय होतं ते. तर जोपर्यंत आराम नाही वाटणार तोपर्यंत मी काही जाणार नाही आहे. कारण तिथं कसं मी एकटी राहते, भार्गव पण खूप चिडचिड करतो, मग त्याला सांभाळायला जात नाही माझ्याच्याने. आणि माझं पण तब्येत बरी नसल्यामुळे मी पण काही करू शकत नाही. तिथं कोणीतरी पाहिजे आपली काळजी घेणार किंवा मग स्वयंपाक वगैरे करायला. कारण आपण जर आजारी असल्यावर आपल्याला असं नाही का उभं राहावं जात नाही, त्याच्यामुळं काही करता पण येत नाही. त्यासाठी मग कोणीतरी आपलं पाहिजे तिथे जवळ आपलं. पण तसं आता मम्मीला पण येता येत नाही. मम्मी त्यांचं इथं सगळे कामं वगैरे चालू आहे त्याच्यामुळं. आणि वास्तुशांती असल्यामुळं त्यांना पण आवरावरी. मग मम्मीला काही तिकडं बोलावता येत नाही. सासूबाईंचं कसं आहे, भार्गवची शाळा आपली देवांची शाळा असते म्हणून त्याच्यामुळं काही जमत नाही एवढं. आणि आता चला मग मी तुम्हाला त्यांची शॉपिंग दाखवते. आम्ही दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट केला आहे बरं वाटल्यानंतर थोडंसं, आणि दाखवते तुम्हाला त्यांची शॉपिंग. तर तुम्ही बघू शकता हा 1 पीस घेतला फ्रेंडने माझ्यासाठी. तर शक्यतो मी काय असे म्हणजे लेगीज पॅन्ट वगैरे ते बाहेर जाण्यासाठीच घालते. तर त्या म्हटल्या मग तू 1 पीसच घे, तुला 1 पीस पण खूप छान दिसतात बाहेर जाण्यासाठी असे छान. काही असलं बाहेर जायचं असलं फिरायला तर त्यासाठी दोघींनी पण मला 1 पीसच घेतला. मी दोघींच्या पण घरी गेले होते. तर असं आहे, मस्त आहे, खूप कलर मला खूप आवडला. आणि
तर खूप छान दिसतो हा पण खूप छान आहे, मला खूप आवडला हा पण. आणि दुसऱ्या फ्रेंडने मला हा घेतला आहे, हा पण खूप सुंदर आहे. घातल्यानंतर खूप छान दिसतं. मी ट्राय पण करून बघितलं होता, पण आता नंतर एका दिवशी कुठे चालले त्यावेळेस घालीन, तर त्यावेळेस तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर खूप छान आहे, याचा कलर पण खूप छान आहे, मला खूप आवडला. मस्त असा ड्रेस घेतला आहे, म्हणजे मस्त असा वन पीस घेतला माझ्या फ्रेंडने मला. हा पण एक आणि हा एक, हे दोन्ही त्यांनी घेतले. आणि हा बघा कसं बसल्या डबरं मम्मीच्या मोबाईल घेऊन. त्याचे दाखवते आता तुम्हाला. त्या दोघींनी पण घेतलंय त्याला. तर अरे बापले, तर हा त्याच्यासाठी घेतलाय. हा एक फ्रेंडने घेतलाय, त्याच्यावरची पॅन्ट आहे बघू शकता. हा घेतलाय, खूप सुंदर आहे हा पण, भार्गवचा ड्रेस पण. आणि हा एक घेतलाय दुसऱ्या फ्रेंडने, बघू शकता. खूप छान याची पॅन्ट आहे तिकडे बॅगीमध्ये, मम्मी काही मला सापडली नाही, लगेच दाखवली असते. त्याच्यावर अशी स्किन कलरची वाटतं पॅन्ट. 2 मिनिटं. हा एक घेतला आहे, हा बघा कसं लोळतोय. याला इतकी मज्जा येऊ राहिली नाही ना कोयपाडीला, मस्त खेळतो. तो पण आजारीच होता थोडासा. बघा असा ड्रेस हा झाला. आणि हा भार्गव. शॉपिंग त्यांनी आमच्या दोघांसाठी केली होती, त्यांच्या घरी पहिल्यांदाच गेलो आम्ही म्हणून. तर यायचं काही प्लॅन वगैरे काही नव्हता माझा, पण मी आजारी पडले अचानक. आणि मग म्हटलं चला आता आपल्या इथं करण्यासारखं कोणी नाहीये. आणि मग मी आले. आणि म्हणजे मिस्टर सारखे नाईटला असतात कंटिन्यू थोड्या दिवस, त्याच्यामुळं मग इकडं थोडासा आराम पण होईल आणि थोडं बरं पण. भार्गव फक्त उभा राहतो आमच्या. भार्गव उभा राहिला, कोणीच नाही पाहिला, भार्गव उभी राहिली. बाय कर. हाय हाय भार्गव, हाय करणारे शोनी. तू कसं पकडून उभं राहतं येडं. पडलं होतं ग म्हणजे बोबलं. चला मग आता मी पण आराम करते, भार्गवला पण झोपी लावते थोडा वेळ. मग उद्या परत जर शूट केलं तर करेल व्लॉग. तर भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.